हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी गेले होते शॉपमध्ये काही भांडी घ्यायची होती. म्हणजे चहासाठी पातेले कमी पडत होते तर म्हटलं घ्यावे. तर मी आहे ना चहासाठी आहे ना बिना कलईचेच पातेलं घेणार होते आणि ही जी पितळेची पातेली आहेत ना, ती मी पहिल्यांदा ट्राय करते. कारण माझ्याकडे पातेले म्हणजे जुने आहेत, पण मग ते मी वापरत नाही कारण त्याची कलई वगैरे गेलेली आहे आणि ते दिसायला देखील एवढे खास दिसत नाहीत. त्यामुळे मग आहे ना मी म्हटलं नवीन पातेले घ्यावे. तर मला आहे ना चहासाठी कसेही असतील तरी चालले होते. पण आपले जे डाळ वगैरेची फोडणीसाठी आहे ना मला थोडेसे जाड बुडाचे पातेले हवे होते. पण मग नाही भेटले तर मी फक्त चहाचंच पातेलं घेतलं आणि नंतर मग मी कढया बघत होते. तर कढयांमध्ये आहे ना मला कमी रेटमध्ये कढया हव्या होत्या. तर त्याच्यामध्ये आहेत ना हे बघा लोकल क्वालिटी जे आहे ना म्हणजे लोकल ब्रँड्स जे आहेत ना त्यांची क्वालिटी देखील खूप छान आणि इतके हेवी वेट होते. म्हणजे ट्रायप्लायमध्ये देखील जे लोकल ब्रँड्स आहेत ना ते चांगले होते. तर मला एकदम छोटीशी पण त्याचं जे बॉटम आहे ना तो थोडासा हेवी हवा होता. अशा पॅटर्नची कढई घ्यायची होती. तर मला 2-3 आवडल्या आणि त्यामध्ये मला एक मीडियम साईज हवी होती. एकदम पण छोटी नाही आणि एकदम पण मोठी नाही. आणि मेन म्हणजे मला रेट खूप कमी हवा होता. तर मी काय केलं म्हणजे विदाऊट लीड असे कढया बघत होते आणि मग नंतर आपण त्याला लीड कशी तरी लावू शकतो अशा पद्धतीची कढई मग मी बघितली. तर हे बघा नीलमचे पण ट्रायप्लायचे जे कढई आहेत ना त्या इतक्या छान होत्या. म्हणजे मला खूप आवडल्या या. पण ह्याच्यापेक्षा देखील अजून जे लोकल ब्रँड होते ना ते जास्त चांगले वाटले. तर मी आहे ना जेव्हा पण शॉपमध्ये जाते ना की काहीतरी जुगाडू करते. म्हणजे आपण एखादी कढई जर चांगल्या क्वालिटीची ठेवली ना तर दुसऱ्या पण थोडासा म्हणजे मी पैशांचा थोडाफार विचार करते. तर हे बघा ही कढई मी घेतली. ही किचन इसेन्शियल म्हणून एक लोकल ब्रँड होतं, चांगली होती. तर त्याच्यावरती आहे ना मी लीड बघत होते. तर हँडलच्या ज्या लीड होत्या ना त्या थोड्याशा महाग होत्या. म्हणजे 200 रुपयापर्यंत लीड येत होती. आणि ज्या आपल्या साधे प्लेट्स असतात ना झाकण्यासाठी त्या मला काहीतरी 70-80 रुपयालाच सांगत होते ते. तर मी म्हटलं की जाऊ दे, दिसायला तेवढा चांगला दिसेल म्हणून मग मी ही हँडलची लीड घेतली. तर ही आहे ना माझी किचनची यावर्षीची पहिली शॉपिंग आहे. आणि त्यानंतर आहे ना मी डिशवॉशरसाठी देखील जे डिटर्जंट वापरणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण त्याची ऑर्डर मी टाकली होती आणि ते मला भेटलेलं आहे. तर डोशाचं जे बॅटर आहे ना ते मी घरीच करते. तर इथे दाखवते की इतकं छान फुललेलं होतं. म्हणजे इडलीसाठी आहे ना मी थोडंसं प्रमाण वेगळं ठेवते आणि डोशाचं जे पीठ आहे ना त्याचं प्रमाण माझं थोडंसं वेगळं असतं. पण काही असेल तरी पण मी आहे ना हे जे डोसा बॅटर आहे ना तो मी ओव्हनमध्ये ठेवते. म्हणजे कसं ते गरम राहिलं ना की खूप मस्त फुगून येतं. आणि डोशासाठी आहे ना जनरली आपण असे चांगलेवाले जर तवे वापरले ना तर आपले जे डोसा आहेत ते खरंच खूप छान होतात. तर हा जो माझा कॅरटचा जो तवा आहे ना तो खरंच इतका मस्त आहे. म्हणजे ह्याला आहे ना लाकडी स्पॅच्युला म्हणजे जो स्पून आहे तो वापरला जातो. पण माझ्याकडून नाही वापरला जात कारण मी पहिल्यापासून नाही वापरला ना तर ते मला सवय नाही आहे ते लाकडी स्पॅच्युला यूज करायचा. तर मी आपला स्टीलचाच वापरते. तर त्याच्याने थोडेसे त्याला डाग आलेले आहेत तरी पण तव्याला काही वेगळं झालेलं नाही आहे. इतका मस्त असा डोसा होतो ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता मी मोठा देखील करते, छोटा देखील करते. आणि जनरली आहे ना या तव्याला आहे ना जास्त आपण तेल नाही लावायचं आहे. तुम्ही वरून डोशाला जितकं पाहिजे तितकं तूप तेल लावू शकता. तर मी वरूनच जनरली तूप लावून घेते. आणि हे बघा तवा जो आहे ना तो लगेच डोसा आपला जर व्यवस्थित असेल, बॅटर व्यवस्थित झालेलं असेल ना तर ते व्यवस्थित तव्याला सोडतं आणि आपले जे डोसा आहेत ना ते इतके छान बनून येतात. तर प्रत्येकाला वेगळा वेगळा पॅटर्नचा डोसा हवा असतो. एखाद्याला क्रिस्पी, एखाद्याला मऊ. तर स्पंज डोसा करते आणि मग स्पृहासाठी थोडासा मऊ डोसा ठेवते. मग तो थोडासा जाड होतो पण संदीपला एकदम क्रिस्पी लागतो. तर त्यांच्यासाठी मग मी थोडंसं जास्त असा पातळ करायचा प्रयत्न करते. तर डोशासाठी आहे ना जनरली मी या दोन्ही चटणी बनवते. एक आहे टोमॅटोची रेडवाली आणि ग्रीनवाली आपली कोकोनट चटणी. आणि ज्या चटण्या आहेत ना ह्याची टेस्ट जनरली नाही चेंज होत. कधीतरी फक्त ग्रीन चटणीमध्ये दही असतं, नाही तर ते जरी नसेल तरी चटणी चांगली लागते.
तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ भेटतो तेव्हाच मग मला व्हिडिओ शूट करायला मिळतं आणि थोडंसं रिलॅक्स असतं. तर जेव्हा मी इथे शिफ्ट झाले होते तेव्हा डिशवॉशर वापरणं वर्थ आहे का? हा मला एक मेन प्रश्न होता. कारण मी जेव्हा UK होते तेव्हा मी डिशवॉशर वापरला होता. तेव्हा मी तिथे सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये होतो. त्यामुळे मग मला टॅब्लेट्स वगैरे तिथूनच भेटायचे. तेव्हा मी एवढा विचार केला नाही. पण आत्ता जेव्हा मला ते परचेस करायचे तेव्हा मला ते वर्थ आहे की नाही हा मला प्रश्न पडला. तर किचनची आपली जी रोजची वापरातली जी भांडी आहे ना, ती मी जनरली विचार करते की लोकल शॉपमधूनच घ्यावी. तर हे बघा इथे मी चमचा घेतलेला आहे. थोडासा हेवी आणि चांगला आहे. कारण मला आहे ना उलथनं खूप लागतात म्हणून ऑलरेडी 3 उलथनं आहेत. म्हटलं अजून एक उलथन घेऊन ठेवते. तर हे आहे ना बिना कलाई केल्याचं पातेलं मी घेतलेलं आहे. तर हे मी चहासाठीच वापरणार आहे, दुसरं कशासाठी नाही. कारण ह्याचं जे अ, म्हणजे बॉटम आहे ना, तो म्हणजे पातळ आहे, खूप जास्त हेवी बॉटमचा नाही आहे. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काही फोडणी वगैरे नाही करू शकत. तर शॉपमध्ये जाताना मी विचार करून गेले होते, की मला किती रेंजपर्यंत दोन्ही गोष्टी हव्या आहेत. म्हणजे खूप जास्त कॉस्टली नको होतं. तर जेव्हा मी ऑनलाईन चेक करते ना, तेव्हा त्या ज्या प्राइजेस आहेत ना, त्या खूप जास्त वाटत होत्या आणि ऑलरेडी माझी एक जी कढई आहे ती ट्रायप्लायची आहे. तर म्हटलं आता ही साधी कढई घ्यावी, तर ही साधी पण स्टीलची अशी कढई मी घेतलेली आहे. तर हे बघा लीड मी सेपरेटली परचेस केलेली आहे आणि कढई तर कढई माझी 300 रुपयाची आहे आणि ही जी लीड आहे त्यांनी मला 150 रुपयाला सांगितली. तर मला आय थिंक काहीतरी 100 रुपयाला त्यांनी दिलेली आहे. तर अशी 400 रुपयापर्यंत मला कढई पडलेली आहे. तर कसं होतं ऑनलाईन जेव्हा आपण घेतो ना तेव्हा आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणजे खूप कॉस्टली पडतं. पण काही काही ज्या गोष्टी आहेत की ज्या फक्त ऑनलाईन भेटतात, शॉपमध्ये नाही भेटत, तशा गोष्टी मी ऑनलाईन ऑर्डर करते. जसं की माझा जो डोसाचा जो तवा आहे ना, तो मी ऑनलाईन परचेस केलेला आहे आणि खरंच त्याची क्वालिटी इतकी चांगली आहे. म्हणजे जर तो 1800 रुपयाला आहे ना, तर तो वर्थ आहे. तर डिशवॉशर वर्थ आहे की नाही ते मी तुम्हाला आत्ता सांगते. तर डिशवॉशरमध्ये जर आपण टॅबलेट्स यूज करत असू ना, तर एका टायमाला एक टॅबलेट आपल्याला वापरायला लागते. पण तेच जर आपण त्याची पावडर घेतली ना, तर आपल्याला जितके आपले भांडे आहेत, जितके म्हणजे स्ट्रॉंग घासायचे असतील, तशा पद्धतीने आपण पावडर टाकू शकतो. म्हणून मग मला आहे ना म्हणजे पावडर थोडंसं चांगलं वाटलं, व्यवस्थित वाटलं म्हणून मी पावडरचे हे 1 केजीचं 1 पॅकेट आहे आणि मला म्हणजे स्वस्त वाटले. आता मी हे 1200 रुपयाचे 5 पॅकेट्स घेतलेले आहेत. आता हे किती दिवस जातात ते माझ्यावरती डिपेंड आहे. तर मी पहिले ह्याची कॉस्ट काढून बघणार आहे, की मला किती दिवसांमध्ये किती पॅकेट लागतंय. आणि डिशवॉशरसाठी मेन आहे ते सॉल्ट पावडर. कारण जेव्हा आपण भांड्यांसाठी जे पाणी येतं ना, ते हार्ड वॉटर असेल तर आपल्याला सॉल्ट थोडंसं जास्त लागतं आणि सॉल्ट टाकल्याशिवाय डिशवॉशर वापरायचाच नसतो. तर माझा आता संपला होता तो. मी रिफिल करायचं होतं म्हणून मी पॅकेट्स ऑलरेडी ऑर्डर केले होते आणि पहिले आहेत ना मी ट्रायल अँड एररवरती ठेवले होते. म्हणजे फॉर्च्यूनचेच ऑर्डर केले होते आणि मला हेच चांगले वाटले म्हणून मग मी पुढे हेच कंटिन्यू करणार आहे. तर मला एक कमेंट आली होती प्राजक्ता ताईंची, तर त्यांना एक सांगायचं आहे. त्या मला बोलल्या होत्या की डिशवॉशरमध्ये भांडी ओली कशी काय? तर मी आहे ना 4-5च माझे डबे ठेवले होते आणि त्या डब्यांसाठी आहे ना मला खूप जास्त वेळ डिशवॉशर चालू नव्हता ठेवायचा. तर माझे जे भांडी आहेत म्हणजे जे डबे आहेत ना त्याच्यावरती बिलकुल पण पाण्याचे ड्रॉप्स बिलकुल राहिले नाहीत. कारण त्याच्यामध्ये मी हे शाईन आणि स्पॉट फ्रीचं लिक्विड टाकते. ह्या लिक्विडमुळे आहे ना आपलं जे भांडी आहेत ती इतकी छान चमकतात. म्हणजे त्यांना दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज पडत नाही. इतके व्यवस्थित चमकलेले होते. कारण खूप जास्त वेळ म्हणजे 1-1 तास आपण जर 4-5 भांड्यांसाठी जर डिशवॉशर चालू ठेवला तर आपलं बिल देखील जास्त येऊ शकतं. सो त्यासाठी जर हे शाईन जे लिक्विड आहे ना ते वापरलेलं बेस्ट वाटतं आहे मला. तर फॉर्च्यूनचे जे डिटर्जंट आणि जे काही सोप बार्स आहेत ना हे मी रिव्ह्यू बघूनच ऑर्डर केलेले आहेत. सो मी आत्ता म्हणजे 5 किलो आणि सॉल्ट देखील 2 किलो ऑर्डर करून ठेवलेला आहे एकदाच. तर म्हटलं बघूयात आपलं बजेट किती जातं आहे डिशवॉशर वापरल्यानंतर.
तर इथे सिंकवरती आहे ना मला एक डिश ड्रेन रॅक दिलेली आहे, पण त्याच्यामध्ये आहे ना मला हाईट खूप जास्त होत होती, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही प्लेट्स ठेवत नाही आहे. सो म्हटलं की जे काही डिशवॉशरचे जे लिक्विड्स आहेत, ज्या पावडर आहेत, जे सोप आहेत ते तिथे स्टोअर करून ठेवावे. त्यासाठी मग मी तिथे आता रिकामं करून घेतलेलं आणि माझ्या सगळ्या बर्नरमध्येच मी जनरली सगळं स्टोअर करून ठेवते. कारण तसंच जर आपण पॅकेट्समध्ये ठेवलं ना तर मग ते जास्त वापरलं जातं किंवा मग कधीतरी कमी वापरलं जातं. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या माझ्या प्लास्टिकच्या बरण्या आहेत आणि ह्या 1 किलोच्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये बरोबर 1 किलोपर्यंत सामान बसतं, त्याच्यापेक्षा जास्त देखील बसतं. या मी डीमार्टमधून घेतलेल्या आहेत, क्वालिटी देखील मला बरी वाटली. तर म्हटलं ह्या आपण आता ह्या गोष्टींसाठी वापरून घेऊया. आणि कसं आहे बरण्यांमध्ये ठेवलं ना तर दिसायला देखील आपले जे कॅबिनेट्स आहेत ना ते खूप छान दिसतात. तर मी जनरली बरण्यांचा असं पण मला खूप जास्त शौक आहे आणि हे सगळं असं व्यवस्थित बरण्यांमध्ये ठेवल्यावरती किचन देखील खूप छान दिसतं. तर एक्स्ट्राचे जे काही पॅकेट्स आहेत ते देखील मी इथेच स्टोअर केलेले आहेत आणि ज्या बरण्या आहेत त्या देखील इथेच स्टोअर करणार आहे. तर डिशवॉशरसाठी मी कधीतरी पावडर वापरणार आणि कधीतरी मी हे जे टॅबलेट्स आहेत ना ते वापरणार आहेत, म्हणजे आपल्या मेन भांड्यांसाठी मी टॅबलेट्स वापरणार आहे. बाकीची भांडी डिटर्जंटमध्ये निघतात. तर वॉशिंग मशीनसाठी जे मी डिटर्जंट पावडर आणते ना डीमार्टमधून ते देखील मी मोठं पॅकेट आणते, म्हणजे 5 किलोचं पॅकेट घेऊन येते. ते देखील म्हणजे मला पहिल्यापासूनच जास्त असं स्टोअर करायची सवय आहे. आणि जेव्हा आपण जास्त मोठं पॅकेट घेतो ना ते आपल्याला थोडंसं स्वस्त देखील पडतं. जर तुम्ही प्राईस चेक केलीत ना तर तुम्ही जर 5 किलोचं पॅकेट घेतलं आणि तेच जर तुम्ही 1 किलोचं घेत असाल ना तर तुम्हाला लक्षात येईल. आणि ते देखील पॅकेट्स आहेत ना ते मी छोट्या छोट्या बर्नरमध्येच पावडर स्टोअर करून ठेवते, मग ती वापरात देखील कमी येते, म्हणजे खूप जास्त नाही वापरली जात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथे हे जे काही मी नवीन भांडी आणलेत ना त्यांचे स्टिकर्स काढून घेते. तर त्यासाठी आहे ना मी जनरली गरम करते भांडं, तर ते स्टिकर जे आहे ना ते व्यवस्थित निघतं, त्याचे काही मार्क राहत नाही. कारण ते मार्क राहिलेले जे भांडी असतात ना ते दिसायला देखील चांगलं दिसत नाही. तर एकदा पाण्यात टाकायच्या आधी आहे ना आपलं जे भांडं आहे ना ते व्यवस्थित गरम करा. गरम झाल्यानंतर ते स्टिकरचा जो ग्लू आहे ना तो व्यवस्थित निघतो आणि आपलं जे भांडं आहे ते नवीन छान दिसतं. तर हे बघा इतकं व्यवस्थित निघालेलं आहे. तर माझी जी वॉशिंग मशीन आहे ती सिंकच्या खाली प्रोव्हाइड केलेली आहे, ओट्याच्या खाली आहे. तर तिथेच वरती जो कॅबिनेट आहे जिथे डिश ट्रेन रॅक प्रोव्हाइड केली होती तिथेच मी सगळे हे जे पावडर आहेत त्या स्टोअर केलेल्या आहेत, म्हणजे ठेवायला देखील इझी
आणि दिसायला देखील खूप छान दिसतोय कॅबिनेट.